13 वर्षाची ती किराणा दुकानातून खाऊ घेऊन घरी परतत होती. परिसरातल्याच एका नराधमाची तिच्यावर नजर पडली. फूस लावून तो तिला घरी घेऊन गेला. तिला काही कळायच्या आत त्याने घराचा दरवाजा लावला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती प्रतिकार करू लागली तेव्हा संतापात त्याने तिची हत्या केली. हा धक्कादायक प्रकार घडलाय कल्याणमध्ये. या सगळ्यात आणखी धक्कादायक म्हणजे चक्क गुन्हेगार असलेल्या पतीला त्याच्या पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला मदत केली. या आरोपीविषयी आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल गवळी नेमका कोण आहे? पोलिसांनी त्याला कसं पकडलं? याआधीही आरोपी विशाल गवळीवर किती गुन्ह्यांची नोंद आहे? जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. विशाल गवळी हा कल्याणमध्ये कुविख्यात असून त्याने याआधी क्लासमधून घरी जाणाऱ्या मुलींवर भर रस्त्यात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. विशालची आतापर्यंत 3 लग्न झाली आहेत. त्यातल्या 2 बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तिसऱ्या बायकोसोबत तो कल्याणमध्ये राहत होता. बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलींचं लैंगिक शोषण करणे असे अनेक गुन्हे विशाल गवळीवर आतापर्यंत आहेत. कल्याण पूर्व परिसरात विशाल गवळीची दहशत आहे. दमदाटी करून तो फिर्यादींना गुन्हे मागे घेण्यासाठी भाग पाडतो अशी चर्चा या परिसरात आहे. आता पाहूयात या संपूर्ण प्रकरणाची टाइमलाईन. कल्याणच्या चक्की नाका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला 23 डिसेंबरला संध्याकाळच्या दरम्यान फूस लावून घरी नेऊन विशाल गवळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिची हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगेत त्याने मुलीचा मृतदेह टाकून ठेवला. जेव्हा आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी बँकेतली नोकरी करून संध्याकाळी घरी परतली तेव्हा आरोपी पतीने पत्नीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर दोघं पती पत्नीने एकत्र बसून मृतदेहाचं काय करायचं याची योजना आखली. त्याआधी घरातलं रक्त दोघांनी पुसून टाकलं. रात्री मित्राची रिक्षा विशालने बोलावून घेतली आणि 9 वाजता बापगावच्या दिशेने पती पत्नी मृतदेह फेकून घरी परतायला निघाले. घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तिथून आपल्या पत्नीच्या गावी म्हणजे शेगावला तो निघून गेला. कोणालाही या प्रकरणाचा संशय येऊ नये म्हणून साक्षीने कल्याणमधील घरीच राहणं पसंत केलं. हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर केलेल्या कृत्याचा त्याला जराही पश्चाताप नव्हता हे दिसून येतं. मात्र सीसीटीव्हीत विशालचं कृत्य कैद झालं होतं. विशालचा माग काढताच पोलिसांना त्याच्या घराबाहेरचे रक्ताचे डाग आढळले. पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी केली आणि तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तिकडे शेगावात विशालला कोणी ओळखू नये म्हणून त्याने दाढी केली. त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी विशालला पत्नीच्या गावातून शेगावमधून ताब्यात घेतलंय. विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही 2 प्रकरणात त्याला तडीपारची शिक्षा सुनावली गेली होती. अलीकडेच तो जामीनवर बाहेर आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या हत्येप्रकरणी कल्याण शहर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. राज्यात वारंवार घडणाऱ्या या प्रकरणांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.